नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सचिन गुगुडकर, भाऊची शेती या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो आपल्या शेतामध्ये एक नवीन प्रकारचा प्रयोग करणार आहोत, ज्यामध्ये आपण शेणखत पूर्णपणे कुजलेला आहे, रेती सारखा झालेला आहे, ऑल इन वंडर वापरणार आहोत। त्याच्यानंतर BSC पावडर आणि रेती। मित्रांनो ऑल इन वंडर मध्ये मायक्रो न्यूट्रिएंट्स आहे, ज्यामुळे पौध्याचा झाडाचा पूर्णपणे विकास केला जातो आणि मुळाचा विकास केला जातो आणि हाईट सुद्धा वाढतो। तर याचा पूर्णपणे माहिती मी तुम्हाला देणारच आहे। तर आपण कशा प्रकारचा झाड लावू शकतो याची माहिती आपण बघणार आहोत। आपण हा गड्डा अंदाजे 2 ते 1.5 फुटाचा घेतला आहे। आता आपण BSC पावडर टाकणार आहोत। बरेच मुंग्या असतात, त्यामुळे मुंग्या मरून जातात BSC पावडरनं। आपण रेती घेणार आहोत। पहिले शेणखत टाकून घेऊ। याच्यामध्ये BSC पावडर टाकू। त्याच्यानंतर ऑल इन वंडर वापरू। पूर्णपणे मिसळून घेऊ। आता आपण रेती टाकू। त्याच्यानंतर शेणखत टाकू। पुन्हा रेती टाकू। आता आपल्याला झाड लावायचं आहे। झाड लावताना एवढं लक्षात घ्या, जे यांचे मुळं आहे थोडा काढून घ्या पूर्णपणे, आणि खालची रेती पण थोडा काढून घ्या। आता आपल्याला रेती टाकायचं आहे पुन्हा। झालं। त्याच्यानंतर आपल्याला माती टाकायचं आहे। एक साइड टाका, एक साइड रेती टाकायचं आहे, कारण का आपण कोणतेही दवाई टाकतो म्हटलं तर आपण त्या रेतीच्या सहाय्याने मुळापर्यंत दवाई सुद्धा गेली पाहिजे।
युवा शेतकरी असाल तर मला सांगायची एक गोष्ट जरुरी आहे मित्रांनो, आपल्याला गोमूत्र घ्यायचं 1 लिटर, 1 किलो पिसलेलं चण्याचं डाळ घ्यायचं आहे जो पिठामध्ये रूपांतर असेल। त्याच्यानंतर आपल्याला गूळ घ्यायचा 1 किलो, 1 किलो गोमातेचं शेण घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला वडाखालची किंवा पिंपळाखालची अर्धा किलो जवळपास आपल्याला माती घ्यायची आहे। त्याच्यामध्ये बरेच सूक्ष्मजीव असतात ज्यासाठी झाडासाठी उपयुक्त असतात। त्याच्यानंतर आपल्याला 200 लिटर पाण्यामध्ये आपल्याला हे प्रोसिजर करायचे आहे सर्वपणे। त्याच्यानंतर 20 दिवस आपल्याला ठेवायचं आहे आणि एका झाडाला 1 लिटर आपल्याला हे दवाई टाकायची आहे। ही दवाई 20 दिवसानंतर लगेच टाकायची आहे, ज्यामुळे झाडाची वाढ सुद्धा होईल आणि झाडाला एक ऑर्गॅनिक सुद्धा प्रोसिजर सुरू होईल। तर दोन्ही तुम्ही करू शकता, ऑल इन वंडर टाकू शकता आणि ही पण प्रोसिजर करू शकता। चालते, तुम्ही अशी पण रेती टाकल्या तरी आपल्याला रेती टाकायचं आहे, परंतु पाईपाच्या आकारा एवढाच टाकायचा आहे वर काढताना। ब्रँड इज ऑल इज वंडर म्हणून पहिली शेतकऱ्याची पसंत ऑल इज वंडर म्हणून ओळखला जातो। मित्रांनो, हा 300 ते 350 रुपयाच्या दरम्यान हा एक प्रोडक्ट येतो। 2 किलो 1 एकराला होतो। यामध्ये खतामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकतात किंवा इतर कुठलेही क्रॉप असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता, जसं कॉटन आहे, सोयाबीन आहे, मिरची आहे, धान आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता। तर यामध्ये पोटॅशियम 6%, नायट्रोजन 6%। मित्रांनो, याचा जर संयुग जर बघितला संपूर्ण 100%, तर समुद्रातले घास आहे जसं शेवाल आहे 15%, अमिनो ॲसिड 15%, जैव रासायनिक 20%, निष्क्रिय सामग्री 50%, एकूण 100% याचा प्रोसिजरनं बनवलेली आहे, ज्यामध्ये चूर्ण 15% सुद्धा आहे। तर मित्रांनो, हा खूप चांगला प्रोडक्ट आहे, ज्यामुळे मुळाचा विकास केला जातो, नवीन मुळं आणण्यास मदत करतो, झाडाची वाढ होतो आणि झाड हा हिरवगार कंच दिसतो। मित्रांनो, यामध्ये फुलाला प्रोत्साहन करतो, नवीन शाखा फोडतो, नवीन फांद्या येतात त्याला आणि मित्रांनो, रेती अशा प्रकारे आपण टाकली आहे। त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं घ्यायचं आहे, बेसी पावडर जास्त नाही, बहुत कमी घ्यायचं आहे। बस कुठल्या मुंग्या किंवा उधरी लागाव नाही यासाठी वेळ। ऑल इन वंडरमध्ये झाडाची गुणवत्ता वाढवते, तसंच मातीची सुद्धा गुणवत्ता वाढवते आणि मित्रांनो सूक्ष्मजीव वाढवतो आणि प्रत्येक प्रोसिजर विघटन केल्या जातो। झाडाची रोग प्रतिकार क्षमता सुद्धा वाढवल्या जाते, मातीची सुपीकता वाढवतो आणि पाणी धरून ठेवण्यास मदत करतो। एवढंसा एक गुण ऑल इन वंडरमध्ये आहे, तर तुम्ही ऑल इन वंडरचा सुद्धा उपयोग करू शकता शेतकरी मित्रांनो। तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू अशाच एक नवीन प्रकारे काहीतरी वेगळं आगळं करून आपल्याला नवीन शोध लावून आपल्याला पीक घ्यायचं आहे। मित्रांनो, एक दिवसा इतिहास कोणीच वाचणार नाही, वेळ लागेल, पण इतिहास एवढा बनवा की तुमचे विरोधक सुद्धा इतिहास वाचला पाहिजे।